सध्याला डेस्टिनेशन वेडिंगची खूप क्रेज आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं आपलं डेस्टिनेशन वेडिंग व्हावं. तुम्ही त्याच्यातले एक्सपर्ट आहात. कमीत कमी किती खर्च येतो डेस्टिनेशन वेडिंगला? अगदी कमीत कमी जर सर्वसाधारण करायचं तर काही मॅरेजेसमध्ये लोक हेलिकॉप्टरने येतात. आमच्याकडे भटजी येतात. VIP भटजी असतात सगळे. VIP भटजी म्हणजे काय? VIP म्हणजे तेच मराठी लग्न असल्यामुळे त्यांनी हायराला सुरुवात करतो. ओके, हायराला काय असतं म्हणजे तर पहिली अनाउन्समेंट त्यांनी केली. मुलाला मुलीच्या काकांकडून एक रेंज रोव्हर, मुलीला मुलीच्या काकाकडून एक इनोव्हा, अशा 7-8 गाड्या तयार झाल्या होत्या. मुलाला कानपिळ्यासाठी 2 बुलेट. आणि मी ते अनुभवलं की खऱ्या अर्थाने याला लग्न म्हणतात. असं कधी झालं का वधू मंडळी वर मंडळी यांनी मागितलं काहीतरी वेगळंच आणि झालं दुसरंच काहीतरी? लग्न असं की एक चूक झाली तर आमची वाट लागली. पॉलिटिकल मॅरेजचा बाबतीत सांगतो. मी त्यांना विचारलं की तुम्हाला इथं का करायचं आहे? म्हणून तुम्हाला एक सांगतो, तुमचा हा मोठा पर्वताची रांग आहे ना, बरोबर सूर्य खाली तिथे येईल ना, बरोबर त्यावेळेस माझा मुहूर्त साधला पाहिजे. आम्ही घाबरून होतो. असं एक साधारण समज आहे की डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे खर्चिक असतं. असं तर खरंच आहे का ते? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये खूप आता ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट बाहेर पडायला लागले. पण म्हणजे खर्चिक आहे का? खर्चिक नक्कीच नाहीये. तर तुमच्या रिसॉर्टमध्ये एक वेगळं काय आहे की सगळ्यांनी तुमच्याकडे यावं? एका विदुषीनी एक असा लेख लिहिला होता की तुम्ही कशाला करता ते डेस्टिनेशन मॅरेज. कपड्यांचे पैसे 2-3 लाख रुपये लागतात, तुम्ही FD करा. जेवणाला 10 लाख रुपये लागतात, तुम्ही FD करा. FD करा. तुम्ही त्यांना फोन केला, मॅडम तुमचं आणि डेस्टिनेशन मॅरेज एवढं वाकडं काय? FD करा, आमच्या स्वप्नांची FD करा म्हणलं. तुम्ही ना तुमच्याकडे येणाऱ्या लोकांची अक्षरशः सेवा करताय. तर तुम्हाला सेवा महत्त्वाची वाटते की तुम्हाला जी अवॉर्ड्स मिळाली ती महत्त्वाची वाटतात? नमस्कार अशोकजी. तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सध्याला डेस्टिनेशन वेडिंगची खूप क्रेज आहे. म्हणजे अगदी मोठ्या सेलिब्रिटीजपासून अगदी सगळ्यांपर्यंत प्रत्येकाला वाटत असतं आपलं डेस्टिनेशन वेडिंग व्हावं. आणि तुम्ही त्याच्यातले एक्सपर्ट आहात. बरं, लग्न म्हटलं ना की वधू मंडळी आणि वरमंडळींची एवढ्या काय निरनिराळ्या अशा मागण्या असतात, हे पाहिजे ते पाहिजे. तर तुम्ही असे काही तुमचे अनुभव आहेत का की त्या तुमच्या महाबळेश्वरच्या रिसॉर्टमध्ये असं काहीतरी वेगळंच त्यांनी मागितलं आहे आणि खूप धमाल उडली आहे? बेसिकली डेस्टिनेशन मॅरेज ही संकल्पनाच खूप वेगळी आहे. म्हणजे ज्यावेळेस ती भारतात आली ती संकल्पना, म्हणजे पाश्चिमात्य देशामधून पहिल्यांदा सुरुवात पाश्चिमात्य देशात झाली आणि भारतात रुजली गेली. तर आपल्या घरापासून दूर ठिकाणी लग्न करणं आणि त्या लग्नाचा एक मेमरी म्हणून एक प्रिझर्व करणं, ही एक संकल्पना जी आहे, त्या संकल्पनेतून याचा उदय झाला. फार पूर्वी देखील आपल्याकडं आपण दूर जाऊन लग्न करायचो, फार पूर्वी म्हणजे. तर त्या संकल्पनेचे रिप्लिकेशन्स वगैरे आहे. पण आता लग्न म्हणजे काहीतरी मोठंच प्रकरण झालेलं आहे. परंतु डेस्टिनेशन मॅरेजमध्ये ही एक कल्पना आणखीन रुजू घातलेली आहे आणि ती रुजली आहे पूर्णपणे की 10,000, 2,000, 5,000 अशी संख्या नाही. लोक 150-200 पेक्षा मॅक्झिमम 300 ही फार मोठी संकल्पना आहे. म्हणजे मोठी फॅमिली जरी असली आणि डेस्टिनेशन मॅरेजमध्ये पार्टिसिपेट होणारे लोक हे बहुतांशी वेगवेगळ्या थरांमधून आलेले असतात आणि त्यांची संख्या खूप मर्यादित, म्हणजे अतिशय वधूवरांच्या अतिशय जवळची लोकच त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट होतात. आता डेस्टिनेशन मॅरेजची सुरुवात तुम्ही विचारलं की तुम्ही म्हणजे कशी झाली वगैरे. आता मॅडम डोळे जर उघडले ना आपण, तर जिकडं पाहावं तिकडं लग्न, जिकडे पाहावं तिकडे लग्न. त्यामुळे मग ह्या व्यवसायामध्ये ज्यावेळेस मी यायचा प्रयत्न केला त्यावेळेस मी विचार केला की अनेक इंडस्ट्रीज आहेत. ही इंडस्ट्री ज्यावेळेस मी हॉटेल चालवायचो, तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मी प्रवेश केला त्यावेळेस विचार केला की यावर फोकस करणं जरुरीच आहे. कारण जिकडं पाहावं तिकडं लग्नाशिवाय विषयच नाही. TVचं कुठलंही चॅनल करा, 10 चॅनलवर 8 ठिकाणी लग्न चालू असतात. मग मी विचार केला की नाही, ही सिरियसली पैसे कमवून देणारे किंवा एक सिरियसली चांगली इंडस्ट्री आहे आणि याच्यामध्ये आपण काम केल्यानंतर आपण लोकांच्या आठवणीत राहतो. म्हणून ह्या व्यवसायाकडे मी वळलो. आणि याच्यामध्ये अनुभव तर इतके म्हणजे मस्त असतात, म्हणजे वाईट चांगला कुठला अनुभव नाहीच आहे, सगळे चांगलेच अनुभव आहेत. आणि डेस्टिनेशन मॅरेजमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकार. आता माझ्याकडे तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षी मी एक इंटरनॅशनल डेस्टिनेशन वेडिंग केलं. 12 देशाचे लोक होते, 12 देशाचे. आता हे सगळे आल्यानंतर फॉरेनर्स कुठले US मधून, UK मधून, व्हिएतनाम, चायना, स्वित्झर्लंड, त्याच्यानंतर आणखीन
जपान असे लोक 12 देशाचे लोक होते. आता या सगळ्या लोक खुश करायचं खूप विचार केला मी. 4 दिवस विचार करत होतो आणि बेसिकली ठाण्यात मी काम केलं. एक अनुभव मला कामाशी आला. मी काय केलं, रात्रीतून जेव्हा सगळे चेकिंग झाल्यानंतर मी सगळ्यांचे पासपोर्ट जमा केले. पासपोर्ट जमा करून प्रत्येकाचा फोटो स्कॅन करून घेतला आणि हे मोठे मोठे होर्डिंग लावले सगळ्या रिसॉर्टमध्ये आणि पूल साईडला वगैरे. आणि सकाळी मंडळी आणि हे रात्रीतून काम केलं सगळं. रात्रीतून मग थोडं अवघड होतं, परंतु सगळं प्लॅनिंग केलं त्यासाठी आपल्याला करायचं आहे. मी कोणाला बोललो नव्हतो. सकाळी सगळे फॉरेनर्स उठल्यानंतर आपली होर्डिंग पाहून एकदम चकित झाले. अरे काय वेअर, अरे इन आवर कंट्री वी नेवर सीन सच टाइप ऑफ द बिग होर्डिंग ऑफ पिक्चर अँड इन युअर कंट्री वी आर रिली हॅपी रिली. आणि ते सगळे इतके खुश झाले. माझं 50% काम तिथं संपलं. जे येणारा पाहुणा खुश होणं ही आमची जी बेसिक संकल्पना आहे ती 50% संपली. इतके खुश झाले. मग त्यांच्याकडे जेवणाचं प्रत्येकाच्या चालीरीती, प्रत्येकाचं जेवण, पण त्याचा आम्ही रिसर्च केला होता 1 महिना जवळजवळ. आणि हे सगळं व्हेजमध्ये बसवायचं खूप अवघड होतं. मग आम्ही असं ते व्हेजमध्ये बसवलं, ते सगळं व्यवस्थित पार पाडलं आणि एक सक्सेसफुल इंटरनॅशनल मॅरेज. म्हणजे आपण इंटरनॅशनल वेडिंगमध्ये कसं 2 देशातले लोक म्हणतो, परंतु हे मल्टी इंटरनॅशनल मॅरेज हे, आणि ही संधी मला मिळाली. त्याच्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि त्याच्यानंतर दुसरं एक लग्न होतं आमच्याकडे. बघा, प्रत्येक लग्न काहीतरी वेगळं. श्रीमंताचं लग्न, सर्वसामान्य माणसाचं लग्न, पॉलिटिकल लोकांचं लग्न, सेलिब्रिटीचं लग्न, असे वेगवेगळे प्रकार होतात. एक श्रीमंताचं लग्न होतं आमच्याकडं. खूप श्रीमंत माणूस होता. सगळं म्हणजे 3 दिवसांनी एवढी धमाल केली. आणि सरतेशेवटी जाताना मी कॉर्नरला उभं होतो आणि जाताना मला त्यांनी सांगितलं की, म्हणजे निघताना मी माझ्याकडे पाहिलं आणि तो मुलीचे वडील माझ्याकडे आले. ते वडील माझ्याकडे आल्यानंतर ते ऑक्सोबुक्सी रडायला लागले अक्षरशः. मी म्हटलं, सर मला वाटलं काय प्रॉब्लेम, नक्की काहीतरी झाला आहे मोठा असा. मी इकडं तिकडं पाहतो, आमच्या अकाउंटंटला शोधलं मी पैसे दिलेत का म्हणून. तर त्यांनी मला लांबून सांगितलं, सर पैसे सगळे दिलेत. मग रडताय का म्हटले. सर माझी मुलगी इतकी खुश झाली. तिने सांगितलं की पापा तुम्ही आयुष्यातलं बेस्ट मला हे बक्षीस दिलं हे डेस्टिनेशन मॅरेज करून, आणि एवढं मी खुश आहे की हे माझ्या आयुष्यभर मला पुरेल. आणि ते शब्द त्यांनी ऐकले आणि तो अक्षरशः माझ्या गळ्यात पडला. मी म्हटलं, आयुष्यामध्ये पैसे तर दिलेत त्या माणसाने ऑलरेडी, आणि तरी आपल्याला प्रेम मिळतं आहे, यासारखी दुसरी कुठली गोष्ट नाही. आणि तरी इंडस्ट्री, आणि मॅडम ही इंडस्ट्री परत अशी असते बेसिकली की इंडस्ट्री काय आम्ही एकटे पैसे कमवत नाही. याच्यामध्ये मेकअपवाला पैसे कमवतो, त्याच्यानंतर फिटनेसवाला येतो, त्यानंतर कपड्यांवाला असतो, त्याच्यानंतर फूडवाला म्हणजे वेटरसारखी, घोड्यावाला, भटजी आपले येतात, ते सुद्धा त्यांना थोडेफार पैसे मिळतात फिक्स. आणि घोड्यावाल्यासारखा बँडवाले, ह्या सगळ्या लोकांवरही डिपेंड्स इंडस्ट्री आहे. ही इंडस्ट्री म्हणजे साधी इंडस्ट्री नाही आहे. सर्वसामान्य माणसाला देखील पैसा मिळेल. आणि आज त्याच्यामुळेच इंडस्ट्रीला आधी जोम पकडला आहे, त्याच्यामुळेच. आता पुढचं आणखी उदाहरण सांगतो तुम्हाला. एक आमच्याकडं दुबईचं मॅरेज होतं, दुबईचं. आता ह्या दुबईच्या मॅरेजमध्ये मी भयानक गोष्ट आहे तशी पाहिलं तर, ही एक वेगळ्या पद्धतीने एक एक्सपिरियन्स आम्हाला आहे त्याच्यामध्ये. आमचं ते त्यांनी खूप सर्च केला, इंडियामध्ये सर्च केल्यानंतर ते कम टू द ग्रँड लिगसी रिसॉर्ट्स अँड स्पा, आणि त्यांनी सांगितलं आम्हाला हे आवडलं, आम्ही इथं करतो. लग्न त्यांनी ऑफिशियल बुक केल्यानंतर त्यांनी सगळ्या तारखा वगैरे सगळं झालं फायनल. तिकडून, कारण मुलगा आणि मुलगी दुबईला होते आणि त्यांना इंडियामध्ये येऊन लग्न करायचं होतं. इंडियनच होते ते, पण त्यांना इकडून लग्न करायचं. ते आले तर योगाने काय आलं की त्या पिरियडमध्ये की मुलगी आणि मुलीचे वडील हे आणि मंडळी ती लग्नाची 100 लोकं ही आली पुढे. ही जशी विमानातून तिकडून निघाली, त्यानंतर 2 तासांनी इंडियामध्ये करोनाचा लॉकडाऊन जाहीर केला. मुलगा तिकडेच. मुलगाने सांगितलं होतं की मी पुढच्या फ्लाईटने येतो, म्हणजे उद्याच्या फ्लाईटने माझं कपडे वगैरे घ्यायचे तसे. मुलगा महिनाभर येऊ शकला नाही. बापरे. महिनाभर या लोकांनी त्या पाहुण्यांना पोचलं, मुलीच्या वडिलांनी. म्हणजे म्हणजे ॲक्च्युअल त्याचं बजेट काय होतं मला माहीत नाही. महिनाभर पोचलं. महिन्यानंतर तर लग्न होऊ शकलं, कारण लग्नाला पण बंदी आली, पोलीस नियंत्रण वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे ते लग्न होऊच शकलं नाही. ते लग्न झालं 1 वर्षानंतर. परंतु मग असं लग्न असताना आम्ही त्यामुळे खूप डिस्टर्ब झालो खरं. आणि करोनामध्ये तर सगळ्याच गोष्टी डिस्टर्ब झाल्या. फार मोठ्या धंद्याला त्याचा आर्थिक झळ लागली आमची. परंतु आणि हे डेस्टिनेशन मॅरेज नंतर मग त्याला आम्ही त्याचे पूर्णपणे पैसे परत केले, कारण त्याची चूक नव्हती, आमची चूक नव्हती. आणि हे एक नॅचरल कॅलॅमिटीसारखं आम्ही ट्रीट केलं आणि त्याला पूर्ण वर्षभरात आम्ही जेवढे पण त्यांनी डिपॉझिट्स केले होते, काय एक्सपेन्सेस केले होते, सगळे पैसे पूर्ण केले. हे तिसरं एक पॉलिटिकल मॅरेजचा बाबतीत सांगतो मी.
तो मुलगा आला, तो मुलगा सारखा हिरोसारखाच होता तो मुलगा, आणि तो सारखा इकडं तिकडं तो, आणि त्यांनी तो 3-4 वेळेस रिसॉर्ट पाहून गेला होता आणि अनेक ठिकाणी त्यांनी ट्राय केला, पण तो मला इथंच करायचं. म्हणलं इथं तुम्हाला का? मी त्यांना विचारलं की तुम्हाला इथं का करायचं? म्हणून तुम्हाला एक सांगतो, बाकीचे आमचे लोक काही म्हणू, बघा तो तुमचा हा मोठा एकदम म्हणजे सगळे निसर्गाची म्हणजे पर्वताची रांग आहे ना, बरोबर सूर्य खाली तिथं येईल ना, त्यावेळेस माझा मुहूर्त लागला पाहिजे. त्या पर्वताच्या त्या पर्वत रांगाच्या बरोबर सूर्य खाली आला, म्हणजे सूर्य बुडायच्या आधी एक 4-5 सेकंद असतात, तर बरोबर त्यावेळेस माझा मुहूर्त साधला पाहिजे. आम्ही घाबरलो होता हे, कारण मोठा पॉलिटिकल हे लोक होते, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीची मागणी पूर्ण. अरे म्हणलं जर तिथं एकदम ढगच आला तर काय करायचं? नाही ते मला काय माहीत नाही. नाही मला काय माहीत नाही, तुम्ही काही करा. अरे म्हटलं काय मी काय करू शकतो? पण त्याच्या सुदैवाने त्या दिवशी कुठलं वातावरण क्लिअर होतं, ढग काय आलं नाही. मी भटजींना सगळं सांगून ठेवलं होतं की एक हात असा पकडायचा आणि मेजरमेंट घ्यायचं की आपल्याला अर्ध्या तासाने सूर्य बुडणार आहे. एक वीत लावायची अशी, 10 मिनिटांनी सूर्य बुडणार आहे. 4 बोटं पाहायचे, 4 मिनिटांनी, 3 मिनिटांनी सूर्य बुडणार आहे. ह्या कॅल्क्युलेशनवर तुझे मंत्र ठेव, ह्या कॅल्क्युलेशनप्रमाणे मंत्र ठेव. आणि ह्या कॅल्क्युलेशनप्रमाणे बरोबर त्यांनी मंत्र घेतले आणि सूर्य ज्या वेळेस टेकला त्या याच्यावर पर्वतरांगावर, बरोबर त्यावेळेस त्यांनी त्याचा तो मुहूर्त साधला. आणि आम्हाला पण इतका आनंद झाला. ते लोकसुद्धा खूप झाले, खूप मोठमोठे राजकीय लोक, आता मी प्रत्येकाचं नाव नाही सांगू शकतो, राजकीय लोक त्या ठिकाणी होते आणि खूप एक वेगळ्या प्रकारचा वेगळा एक्सपिरियन्स दिला त्याच्यामध्ये. असे खूप वेगवेगळ्या प्रकारची मॅरेजेस आपण पाहतोय. असे खूप आणखीन काय काय त्याच्यामध्ये. मग असं कधी झालं का वधू मंडळी वर मंडळी ह्यांनी मागितलं काहीतरी वेगळंच आणि झालं दुसरंच काहीतरी, किंवा असं काही गडबड झाली? नाही, बेसिकली वी आर व्हेरी प्रोफेशनल. म्हणजे असं कधी होतच नाही आत्तापर्यंत, एवढी लग्न केली पण झालेलं नाही असं कसं काय. परंतु त्यांची मागणी आमच्याकडे स्पेसिफाईड, आम्ही व्हेरी वेल प्लॅन्ड करतो. कारण तुमच्या रिक्वायरमेंट काय, वधूच्या वराच्या रिक्वायरमेंट काय, हे सगळं स्पेसिफिक. रूम अलॉटमेंट काही VIP रूम्स असतात तर त्या वरालाच द्यावं लागतात, ते पण अलिखित नियम येतो. त्याच्यामुळे मुलीला एक चांगली रूम द्यावं लागते. ते ह्या सगळ्या गोष्टी आधी आमच्या पूर्णपणे एकदम ठरलेल्या असतात. आमची टीम आहे 10 लोकांची, 10 वेगवेगळ्या प्रकारचे मॅनेजर्स आहेत. वेडिंगसाठी एक स्पेशल आम्ही एक टीम आहे, ते सगळं काम हे करतो. मग त्याच्यामध्ये कारण लग्न असं आहे की एक चूक झाली तर आमची वाट लागली, त्यामुळे ती चूक व्हायला आम्ही होऊ देत नाही शक्यतो. आता एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो, असंच तुम्ही आता आठवलं म्हणून सांगतो. एक लग्न झालं आमच्याकडं. आता आमच्याकडं गाड्या ठेवायची जागा खूप कमी असते म्हणजे की लग्नाला भरपूर लोक येतात. तर त्यांनी एक मोठं लग्न होतं, एक मोठ्या श्रीमंताचं लग्न. श्रीमंत मला नंतर कळलं, कारण मला सुरुवातीला बुक करताना कळलं नाही, पण नंतर कळलं. ते मराठी लग्न असल्यामुळे त्यांनी, आता आम्ही आमचं ते हायराला सुरुवात करतो. आता म्हणलं हायराला सुरुवात करतो तर ओके, हायराला काय असणार, म्हणजे एकाने 1000 रुपये दिले, 10,000 रुपये दिले, 25,000 रुपये दिले, अशी सुरुवात केली. म्हटलं असं असणार, किंवा कोणी काही ते वस्तू दिली वगैरे. इथून तर पहिली अनाऊन्समेंट त्यांनी केली, मुलाला मुलीच्या काकांकडून एक रेंज रोव्हर, आणि डायरेक्टली ती चावी वगैरे मोठी. अरे म्हटलं कुठं ठेवायची कुठं आता? नाही ते सर तुम्ही पहा, मला माहीत नाही. त्याच्यानंतर मुलीला मुलीच्या काकाकडून एक इनोव्हा, अशा 7-8 गाड्या तयार झाल्या मॅडम. त्याच्यानंतर कानपिळ्याला तो मुलगा आला, मुलाला कानपिळ्यासाठी 2 बुलेट, 1 स्कूटर. अरे दिसार मी म्हणलं यार मी गेलो त्या नवरदेवाकडं, मी खालून वरून पाहिलं 2 मिनटं. मी म्हणलं धन्य यार खरे, म्हणजे असं नशीब पाहिजे म्हटलं. असं म्हणजे इतकं एवढं चांगलं की तुला काहीच ठेवलं नाही काय बाकी. आणि ते पार्किंगला जागा होती का? पण आणि पार्किंगला केली व्यवस्था हवी होती तशी, कारण ह्या सगळ्या VIP गोष्टी होत्या. असे खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात की काही लोकांना काही लग्न मी पाहिले, एक 2-3 मी नाव घेऊ शकत नाही आता, पण काही लग्न अशी आहेत ना की इतके शांतपणे, म्हणजे लग्नामध्ये मंत्र असतात हे मला कळलं त्यावेळेस. इतके शांतपणे मंत्र, आणि त्याच्या विधी इतक्या व्यवस्थित असतात. फक्त 100 लोक होते. त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्ण रिसॉर्ट 100 लोकांसाठी बुक करणार, आम्हाला बाकी गर्दी नको, काही नको. प्रत्येक गोष्ट इतकी सायंटिफिकली, म्हणजे धार्मिकदृष्ट्या सायंटिफिकली त्यांनी केली. शांत, गर्दी नाही, काय नाही, धावपळ नाही, एकदम इतकं की. आणि मी ते अनुभवलं की खऱ्या अर्थाने याला लग्न म्हणतात. म्हणजे दिस इज हे फक्त ह्या सगळ्या गोष्टी डेस्टिनेशन वेडिंगमध्येच होऊ शकतात, सर्वसामान्य नाही. आता सर्वसामान्य वेडिंगमध्ये 1000 लोक आले, तुमच्या कुठल्या विधीला वेळ असतो? इतकं सायंटिफिक करतात ते. मग त्यांचं संगीत सुरुवातीचा कार्यक्रम असतो, दुसऱ्या दिवशी हळद असते, नंतर काही लोक साखरपुडा पण इथंच उरकून घेतात. मग नंतर हळद, नंतर त्यांचं काही त्यांचे वेगळे धार्मिक विधी असतात, त्यांचे दैवत पूजणे वगैरे. मग त्याच्यानंतर लग्न, फेरे, म्हणजे मारवाडी समाज असेल तर त्याचे वेगळे विधी असतात, काही गुजरातीमध्ये, मराठ्यांमध्ये वेगळे असतात.
त्याच्यानंतर काही म्हणजे साऊथ इंडियन लग्न काही मी केले, त्यांच्याकडून वेगळे असतात काही. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना माणसाला आपण आणखीन उत्क्रांत होतो की आपल्याला काय 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 करायला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही करत असतो. हा तुम्ही अशी कधी इनोव्हेशन्स केली आहेत का त्याच्यामध्ये, की जी नॉर्मली आपल्याला नॉर्मल लग्न समारंभात काय 500,000 लोक येतात करता येत नाही, पण इथे कशी थोडीशीच लोक असतात, तर अशी काहीतरी वेगळं आणखीन केलेलं आहे का? वेगळं आता असं धार्मिक पद्धतीने वेगळं काही केलं नाही किंवा त्याच्यामध्ये इनोव्हेशन नाही, पण एक इनोव्हेशन असं केलं की जे परिस्थितीनुसार त्या वधूवरांना म्हणजे हे विशेष आहे, हे खूप विशेष आहे. त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि त्यांना इथंच लग्न करायचं होतं. त्याच्या आधी मला कनेक्टेड एक लग्न होतं. मॅडम खूप म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लग्न व्हायच्या आधी रिसेप्शन केलं, ते म्हणजे आम्ही रिसेप्शन करून घेतो. आमचं तर आता आम्ही ओळखतो चांगलं एकमेकाला ना. आधी रिसेप्शन, दुसऱ्या दिवशी लग्न. म्हणजे त्याच्यानंतर विधी पण असे उलटे पालटे, कधी काय त्याला म्हणजे नंतर हळद वगैरे, असं लोक ॲडजस्ट करतात. कारण त्यांना 3 दिवस राहायचं असतं, 3 दिवस आणि संख्या कमी असते. त्यामुळे प्रत्येक विधी, प्रत्येक ॲक्टिव्हिटीज, प्रत्येक गोष्ट, रिलेशन्स आणि एकमेकाला ते क्लोजली आपण हे होतो. जेवढ्या मोठ्या लग्नात आपण फक्त तांदूळ टाकतो आणि पळतो, इथं 3 दिवस तुम्ही सलग असता. 3 दिवस तुम्ही तुमचे वेगवेगळे सगळे तुमचे ब्रँडेड कपडे तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळे तुम्हाला इथं असं कुठं दागिने घालून जायचं आहे आणि मग तुम्हाला खूप लांब जायचं आहे असंही काही नाही. तुम्ही उतरले की तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी आहे. त्यामुळे लोकांना खूप सेफ्टी आणि खूप लोक एन्जॉय करतात. वेळ हा सगळ्यात महत्त्वाचा पिरियड त्याच्यामध्ये जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खऱ्या अर्थाने मग ते मेमोरियल का होतं, म्हणजे अगदी आठवणीमध्ये का होतं की 3 दिवस आपण त्या लग्नासाठी घालतो. काही लोकांना इकॉनॉमिकलमध्ये 2 दिवस करतात, परंतु मिनिमम 2 दिवस आणि मॅक्झिमम 3 दिवस याच्यामध्ये लग्न एकदम उत्कृष्टपणे होतं. इनोव्हेशन बाबतीत आणखीन एक तुम्हाला 2 स्टोरी मी सांगतो मॅडम. इनोव्हेशन बाबतीत एक आमच्याकडे लग्न होतं. लग्नानंतर लग्नाच्या आधी संगीतचा एक कार्यक्रम असतो आणि खूप लोक ते संगीताच्या कार्यक्रमाबाबतीत खूप लोक एकदम तयारी करून अगदी प्रोफेशनली डान्स वगैरे सगळं करून येतात तसं. तर एक आमच्याकडं आमचा क्लायंट होता. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे त्याने तो खूपच हाय एंडवाला होता तो. त्याने आमच्याकडे आईस अँड फायरची थीम तयार केली होती. आम्हाला सुरुवातीला ते काही गांभीर्य वाटलं नाही. त्यांनी ठरवताना सांगितलं की ह्या स्कीमप्रमाणे मी करणार आहे. मग त्याचा तो इव्हेंट मॅनेजर जे असतात त्यांचे, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला तो पण ज्या दिवशी ती स्टोरी त्यांनी म्हणजे सुरुवात केली, त्यांनी बॉम्बेवरून मुंबईवरून बर्फाच्या वेगवेगळ्या कार्विंग केलेल्या मूर्तीच तो घेऊन आला. 2-3 ट्रक आले त्यांचे. आणि अशा 20-25 म्हणजे 8-8 फुटाच्या मूर्ती त्यांनी ठेवल्या संपूर्ण आमच्या त्या ओपन एरियामध्ये सगळ्या अशा. आणि त्याच्या बाजूला नोझल्स लावले असे आणि एक 20-25-30 गॅस सिलेंडर्स एका कोपऱ्यात लावले तिकडे. आणि ते एकाच चालू केले आणि गॅस सिलेंडर, आणि डिसेंबरचा महिना होता, कडाक्याची थंडी पडलेली आणि हे गॅसवर पूर्ण आग अशी ती नोझल्समधून त्या सगळ्या. आणि त्या मूर्त्या इतकं अप्रतिम, आणि त्या मूर्त्या लाईट तो मूर्त्यावर पडत होता इतकं म्हणजे. आणि त्यात एक डिसेंट मुंबईमधला एक वाद्यवृंद ज्याला आपण ऑर्केस्ट्रा म्हणतो तो, आणि त्याच्यामध्ये मग ते मुलीची आणि मुलाची एंट्री. तर ते एकदम अप्रतिम, म्हणजे एकदम अगदी स्वप्नावत ज्या गोष्टी आहेत ना त्या देखील डिसेंट मॅरेजमध्ये करू शकतात. आणि तुमच्याकडे ते छान झालं. हां, ते आम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झालो. हल्ली आणि अशी फार फॅशन आहे ना, पाण्यातनं आले, इकडून आले, तिकडून आले. आणि हां, जागा आहे का तुमच्याकडे? आहे जागा. पाण्यातून यायला जागा नाही, पण हवेतून यायला जागा आहे. तर आमच्याकडे काही मॅरेजेसमध्ये लोक हेलिकॉप्टरने येतात. आम्ही बाजूचं आमच्याकडे हेलिपॅड आहे आमच्या दुसऱ्या एका हॉटेलियरकडे. तिथं ते परमिशन असते त्याची, त्यामुळे आम्ही ते परमिटेड करतो त्याला. आणि तिथून ते पुण्यावरून किंवा मुंबईवरून येतात, तिथे उतरतात आणि मग तिथून आम्ही त्या कारने त्यांना आणतो वगैरे. एक अफलातून एक वेगळा एक्सपिरियन्स असतो तो तुम्हाला मी शेअर पण करील. तर त्या एक्सपिरियन्समध्ये एक वेगळं पण असतं. आणि लोक करतात खर्च करतात. आता तुम्ही एवढं की हेलिकॉप्टरवाल्याला पण हेलिकॉप्टरहून आणण्यासाठी मग हेलिकॉप्टरचं ते हेलिपॅड, त्याला व्यवसाय मिळतो, आम्हाला व्यवसाय मिळतो. त्याच्यामधून घेऊन येणाऱ्या जी लोकल गाड्याच असतात, व्हेकल्स असतात, त्यांना व्यवसाय मिळतो. त्याच्यानंतर तिथे तो तिथं तो बँड असतो. हेलिकॉप्टरनं उतरल्या एक बँड, एकदम स्टायलिश बँड वगैरे ते वापरतात. आमच्याकडे एंट्री केलं तर स्टायलिश बँड. आणि अनेक लोकांना बँडवाल्यासाठी देखील खूप मोठा व्यवसाय याच्यातून मिळतो. असं अनेक वेगवेगळ्या स्टोरीज याच्यामध्ये आहेत. पण मला सांगा, असं एक साधारण समज आहे की डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे खर्चिक असतं, असं तर खरंच आहे का ते? नाही, हा म्हणजे मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. मागे मी एक आता
व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये खूप आता ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट बाहेर पडायला लागलेत. तर त्याच्यामध्ये एका विदुषीनी एक असं लेख लिहिलं होतं की तुम्ही कशाला करता ते डेस्टिनेशन मॅरेज, कपड्यांचे पैसे 2-3 लाख रुपये लागतात, तुम्ही FD करा. जेवणाला 10 लाख रुपये लागतात, तुम्ही FD करा. त्याच्यानंतर याला लागतात ते FD करा, सगळे सारखं FD करा. FD करा. तर मी त्यांना फोन केला, ॲक्च्युअली इट इज अ नॉट म्हणजे प्रोटोकॉलला धरून नव्हतं. मी त्यांना फोन केला, मॅडम तुमचं आणि डेस्टिनेशन मॅरेजचं एवढं वाकडं काय आणि FD करा, आमच्या स्वप्नांची FD करा म्हणलं. लोकांचे स्वप्न आमचे स्वप्न असतात. तो घोड्यावाला असतो ना, त्यालाच एक मिळतं, त्याच्या स्वप्नांचे तुम्ही हे करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी FD करून माणसाने आयुष्यामध्ये जगायचं आहे, तर फक्त FD करत राहिले तर सगळी अर्थव्यवस्था बरबाद होऊन जाईल. आणि सगळेच लोक जर FD करायला लागले तर भारताची अर्थव्यवस्था पूर्ण ठप्प होऊन जाईल. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी पण आहे, मॅनेजमेंटचा आहे, मला कळतं याच्यामध्ये. तुम्ही काय सांगताय म्हणलं. एकतर मला असं वाटतं मी थोडंसं जास्त बोलतोय तुमच्याबरोबर. मला एक असा अंदाज आहे, एक तर तुम्हाला खूप इच्छा असेल डेस्टिनेशन मॅरेज करायची पण होऊ शकलं नाही, किंवा तुम्हाला डेस्टिनेशन मॅरेजला कोणी बोलवलं नाही. ह्या दोन तुम्ही ह्या प्रश्नाच्या रागापोटी तुम्ही करताय का हे? तुम्ही काय बोलताय सर तुम्ही? म्हणून असं नाही. पण मॅडम हे चुकीचं होतंय. तुम्ही अर्थशास्त्र पण एक उठसूट पैशाचा वेळ आयुष्यामध्ये काही लोक त्यासाठीच. मॅडम मागच्या लग्नाला मी गेलो होतो, तुम्हाला खोटं वाटेल, मुलगा जो माझ्यासमोर वाढलेला, माझ्यासमोर मुलगी माझ्यासमोर वाढलेली, अत्यंत साधारण कुटुंबातली, परंतु ब्रिलियंट. दोघांनाही अमेरिकेत नोकरी लागली. दोघांनी ठरवलं की डेस्टिनेशन वेडिंग करायचं. त्यांनी जयपूरला एक त्या हॉटेल घेतलं. त्या हॉटेलला मी गेलो होतो. 2.5 कोटी रुपये खर्च केले, 2.5 कोटी रुपये. आणि डेस्टिनेशन मॅरेज अफलातून. ते म्हणे आमच्या जीवनातलं हे आमचं स्वप्न होतं, भले आमच्या 2.5 कोटी गेले, आम्हाला काय वाटत. परंतु इतकं अप्रतिम. मी त्या प्रत्येक पार्टिसिपेट आलो, म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी. आणि आता मोठमोठे आता सगळे जे ब्रँडेड लोक जे आहेत त्यांचे समजा भारतामध्ये एक 10-12 असे मोठे मॅरेजेस झालेले आहेत, डेस्टिनेशन वेडिंग्स, की त्या पद्धतीने ते वेडिंग करायचा त्यांनी प्रयत्न केला. आता लोकांना कशामध्ये पैसे खर्च करायचे आणि कशामध्ये बचत करायची लोकांना खूप कळते. लोक माझ्याकडं पैसाच नाही आहे तर मी नाही करणार, मला माहिती आहे. पण म्हणजे खर्चिक आहे का? खर्चिक नक्कीच नाहीये. मी तुम्हाला कसं सांगतो, तुम्हाला आता सर्वसाधारणपणे मोठे पॉलिटिकल लोक असतात, ते लग्न करतात. आता त्यांनी जर लग्न केलं तर त्यांच्या लग्नाला कमीत कमी 8-10 हजार लोक तर आरामशीर येतात. तुम्ही 8-10 हजार लोक गुणिले एक साधं जेवण म्हटलं तरी तुम्ही एक 700-800 रुपये पकडा, 1000 रुपये पकडा, तर किती खर्च झाला. त्यांना ट्रान्सपोर्टेशन, एवढा मोठा मंडप घालणं आणि खूप खर्च होतो त्याच्यामध्ये. त्यापेक्षा आमच्याकडे 200 लोक घेऊन या, वधूकडचे 100 लोक, इकडे 100, आणि 3 दिवसाचा खर्च आणि त्यांच्या तो 5-6 हजार लोकांच्या लग्नाचा खर्च त्या तुलनेने खूप कमी असतो. त्यामुळे डेस्टिनेशन मॅरेजमध्ये खूप खर्च होतो, ही एकदम चुकीचं आहे. म्हणजे हे मला मान्यच नाही. लोक बोलतात, लोकांना माहिती आहे की मला ह्या ठिकाणी एवढा खर्च करायचा आहे. आणि अत्यंत सुरुवातीला मी याच्यावर खूप रिसर्च केला मॅडम. सर्वसामान्य लोकांना लग्न करता येईल अशा पद्धतीने आम्ही बेतलेलं आहे आमचं डेस्टिनेशन वेडिंग. सर्वसामान्य माणसाला, तो फार मोठे श्रीमंत नाही, फार मोठा श्रीमंत असेल तर ते वेगळ्या पद्धतीने करू शकतात, परंतु सर्वसामान्य माणूस करू शकेल इथपर्यंत आम्ही आमची कॉस्टिंग कमी केलेली आहे. आणि ती कॉस्टिंग कमी करायचा उद्देश असाच की आम्ही व्यवसाय करत नाही, आम्ही काहीतरी याच्यामधून सर्वसामान्याला एक मिळावं संधी. आम्ही म्हणूनच इतरपेक्षा आम्ही वेगळे आहोत. आम्ही अगदी कमी कालावधीमध्ये आज डेस्टिनेशन वेडिंगमध्ये इतक्या याच्यामध्ये पोहोचलो आहे, त्याचं कारणच आहे. पण आता आपण जर मुंबई पुण्याला किंवा ठाण्याला आपण एक हॉल घेऊन वेडिंग केलं तर त्याचा खर्च किती येतो, आणि तुमच्याकडे सेम म्हणजे 1-2 दिवसाचं वेडिंग केलं तर त्याचा खर्च किती येतो? बेसिकली 200 माणसं 200-300 असतील सर. नाही, तसं जर हॉल घेऊन केलं तर तुम्ही हॉल घेऊन फक्त तुम्हाला तो एका दिवसाचा 8 तासाचा 10 तासाचा हॉल घेता तुम्ही, त्यामुळे त्याचा खर्च कमी असतो. इथे तुम्ही 3 दिवस सलग राहता. 3 दिवसात तुमचं संपूर्ण ब्रेकफास्ट, लंच, डिनर, हायटी ह्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला बाहेर कुठेही जावं लागत नाही. पण तो जो सेक्युअर्डनेस असतो ना, तो इथे नसतो. इथं तुम्हाला एकदाच नटायचं आणि एकदाच जायचं, हा एक स्कोप आहे. तुम्हाला 4 वेळेस नटायचा स्कोप तिकडे असतो आणि तो आयुष्यभराची गरज भागून जातो ना. म्हणजे माझ्याकडे जर 5 लाख आहे तर मी तुमच्याकडे करू शकत नाही बुक. नाही, 5 लाखामध्ये तुम्हाला 5 लाखामध्ये तुम्ही करू मला माहित नाही सर. नाही, तुम्ही करू शकत नाही, कारण इथे पण नाही करू शकत कुठेच. नाही, इथे करू शकाल तुम्ही. तसं तुम्ही रजिस्ट्रेशनला 1000 रुपयात लग्न करू शकाल ना. दॅट इज अ डिफरंट थिंग, दॅट इज अ डिफरंट स्टोरी. बाकीचे लोक तुम्ही बाकीचे पैसे तुम्ही एफडी करू शकता. पण
मला एक कळत नाही की म्हणजे रिसॉर्ट खूप ठिकाणी असतात, पण हे डेस्टिनेशन वेडिंग तुम्ही का ठरवलं करायचं ते नाही तेच तुम्हाला मी सांगतो ना की कुठे डोळे उघडले की लग्न दिसतात. मग विचार केला की अरे ही इंडस्ट्री एवढी आहे आणि ह्या इंडस्ट्रीत मॅडम मी तुम्हाला सांगतो की आज मी कमीत कमी 5 ते 6 व्हेंडर्सला मी काम देतो. त्यांचे संसार चालतात. आज घोडेवाला आमच्याकडं त्याला माहिती आहे यांच्याकडं लग्न आहे, आज दिवसभर घोडा चालवला तर त्याला 1,000 रुपये मिळतात. आमच्याकडून त्याला 5,000 रुपये मिळणार असतात. आमच्याकडं भटजी येतात, VIP भटजी असतात सगळे. VIP भटजी म्हणजे ते लग्न लावताना पण एकदम व्यवस्थित, तर त्यांना चांगला पैसा मिळतो. त्याच्यानंतर VIP भटजी म्हणजे काय? VIP म्हणजे ते सेलिब्रिटी भटजी ना. अच्छा, आता सेलिब्रिटी वेगळे मंत्र तेच ना? मंत्र तेच असतात. त्याच्यानंतर वेटर्स वगैरे ही मंडळी लागते खूप. त्याच्यानंतर बँडवाले असतात. पण ते तुमच्याच रिसॉर्टचे लोक असतात. नाही, हे आम्ही भटजी नाही, पण बाकीचे वेटर्स नाही आता बँडवाले आमच्याकडनं असतात. त्याच्यानंतर मेकअप मन आमच्याकडनं असतात. लेडीज मेकअप मन, जेंट्स मेकअप मन, यांना व्यवसाय जेंट्स मेकअप करतात. खूप करतात मॅडम. हे मी तुम्हाला सांगतो, लेडीज कमी करत असतील पण जेंट्स भरपूर. कारण आम्ही अनुभवतो ते, त्यांना आम्हाला सेपरेट रूम द्यावा लागतो मेकअपसाठी. अच्छा, नाही असं नाही आहे की फक्त लेडीजच मेकअप म्हणजे नवीनच आहे. म्हणजे नवरा मुलगा करतो आणि त्याच्या बरोबरचे नाही नवरा मुलगा करतोच, पण जे नवरे होऊ घातलेले ते सुद्धा खूप करतात ना. तर त्यांना करावंच लागतो ना, कारण तिथं बाकीच्या मुली आल्या असतात. त्यामुळे कुठल्या लग्नाचा उगम कुठून होईल काय सांगता येत नसतो. त्यामुळे मुलांना करावंच लागतो. मुलींना तर करावंच लागतं, पण मुलांनाही करावं लागतं. हे मला माहिती नव्हतं असं काही. नाही करावं लागतं त्यांना. नाही म्हणजे थोडक्यात काय आहे की ही एक इकॉनॉमी आहे वेडिंग, आणि माझ्यामध्ये मला असं वाटतं लाखोंचा तो एक बिझनेस आहे ना. नाही वेडिंग इकॉनॉमी मॅडम, वेडिंग इंडस्ट्री एक क्रिएट झाली. पूर्वी नव्हतं तसं. आता वेडिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर लग्न करायचं का तुम्ही कपड्यावर आला. आज सगळ्यात जास्त कपड्यांची खरेदी लग्नामध्ये होते. त्याच्यानंतर दागदागिन्यांची खरेदी होते. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशनची खरेदी होते. समजा तुमचं लग्न पुण्याला आहे, तुम्ही मुंबईच्या आहात, मुंबई पुणे तुमचा खर्च आहे, मग ट्रान्सपोर्टेशन, बस, या सगळ्या गोष्टी आल्यात. त्याच्यानंतर तुम्हाला आता तर एक ई-पत्रिका आल्यात, किंवा पूर्वी लोक पत्रिकावर खर्च करायचे. अजूनही मोठमोठे आपण बोललो की तसं नाही तरी मोठ्या तर बॉक्स तयार करतात, मग त्याच्यामध्ये काय ड्रायफ्रूट ठेवून मग ती पत्रिका देतात. त्यामुळे फक्त कालानुरूप बदलतो, परंतु तो खर्च होतच आलेला आहे. त्याच्यानंतर ही बँडवाले लोक आहेत, यांनासुद्धा त्या काळात खूप चांगला बिझनेस मिळतो. इतर त्यांना दुसरा बिझनेसच नसतो. मग त्यांनी आपला व्यवसाय चालवायचा कसा जर तुम्ही सगळंच असं. आणि अनेक गोष्टी याच्यावर डिपेंड्स आहेत. एवढी मोठी इंडस्ट्री की एवढा मोठा, आज तुम्हाला सांगा, तुम्ही पहा ना टी व्हीवर कुठले उघडा तुम्ही चॅनल, 10 चॅनल असेल ना, त्याच्यामध्ये 8 ठिकाणी लग्न लागलेलं असतं. आणि प्रत्येक विषय लग्नाशी निगडीत असतो, प्रत्येक विषय. त्यामुळे लग्न ही फार मोठी इंडस्ट्री आहे. आपल्याला वाटतं वरून, परंतु फार मोठी इंडस्ट्री. आणि याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आहेत त्याचे. म्हणजे आणि मग हे सगळे पैलू कुठले पैलू म्हणजे आज तुम्हाला सांगतो की आज सोन्यातली मोठी उलाढाल होते लग्नांमुळे. आज कपड्यांची मोठी उलाढाल होते. त्याच्यानंतर बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. आज केटरिंगचा व्यवसाय, त्याची फार मोठी उलाढाल होते. मग ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट आहेत. हे त्याचे पैलू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि ह्या सगळ्याचा विचार केला. आणि सगळ्यात आपण शेअर मार्केटमध्ये आपण शेअर घेताना काय जोडतो, अरे ही कंपनी पुढे जाईल का जाईल पुढे, नाही याला वस्तूला डिमांड आहे. तसं वेडिंग इंडस्ट्री ही पुढे जाणारी इंडस्ट्री आहे. बंद कधी पडू शकणार नाही. वेडिंग कधीही बंद होणार नाही. वेडिंग कधी बंद त्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये ही चॅलेंजिंग इंडस्ट्री आणि वाढणारी इंडस्ट्री. यावर्षी 100 लग्न होत असेल तर पुढच्या वर्षी 200 होणार, त्याच्या पुढच्या वर्षी 300 होणार. कारण ही संख्या वाढत चालली, लोकसंख्या वाढत चालली, त्यामुळे होणार. आणि पूर्वीसारखं कसं आहे की पूर्वी लोक विचार नव्हते करत, पण आता लोक आठवणींना एक साठवणीच्या दृष्टिकोनातून विचार करतात. आणि मग दे प्रिफर्ड गोइंग टू फॉर डेस्टिनेशन वेडिंग. एकदम सध्याला फॉर्ममधली संकल्पना आहे. हिचा जन्मच 1980ला झाला. डेस्टिनेशन वेडिंगचा जन्मच म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये चर्चमध्ये लग्न करायचे. आणि चर्चमध्ये लग्न केल्यानंतर मॅक्झिमम लग्न चर्चमध्ये व्हायचे. त्यांचे ते हॉलमध्ये, टाऊन हॉलमध्ये व्हायचे. पण तिथे मग लोकांना एक काय कोणाच्या डोक्यात विचार आला, म्हणजे तो त्या माणसाला खरंच आपण देव मानलं पाहिजे, त्याच्यात विचार आला म्हणून आम्ही आज धंदे करतोय. त्याच्यामुळे लोक मग समुद्रकिनारी, आता समुद्रकिनारी म्हणजे गोव्यासारख्या ठिकाणी म्हणजे एक स्वातंत्र्य. आता आमच्या राजस्थानमध्ये शाही लग्न, त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये एकदम निसर्गाशी समरस झालेलं लग्न, त्याच्यानंतर आम्ही केरळमध्ये लग्न करतो, आध्यात्मिक लग्न. म्हणजे प्रत्येकाचा एक ट्रेंड क्रिएट झालेला आहे. आणि ह्या ट्रेंडमधून लग्नांची खूप म्हणजे क्रेज आहे.
हे डेस्टिनेशन वेडिंगची क्रेज. आणि खऱ्या अर्थाने सुरुवातीला 2 कुटुंब एकत्र येतात, तर त्या 2 कुटुंब जेव्हा 3 दिवस एकत्र राहतात त्या एकमेकाच्या छान जवळीक होते. जवळीक निर्माण होते, एकमेकाला ओळखायला सुरुवात होते, बरोबर. त्यातून त्यांचा एक नात्याचा घट्टपणा निर्माण होतो. ते मला बेसिकली बरोबर आहे. ही नात्यांचा घट्टपणा निर्माण जर करायचा असेल तर डेस्टिनेशन वेडिंगशिवाय पर्याय नाही. नाही खरंच आहे. ती 100 माणसं इकडची आणि इकडची अशी ती मिळून 3 दिवस जेव्हा एकत्र राहतात तेव्हा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नाती निर्माण होतात, टिकतात. आणि सध्या तेच होत नाही ना, लोकांना भेटायला वेळच नसतो. आणि सर्वसामान्य मॅरेजमध्ये असंही तुम्हाला 15-20 लाख रुपये तर खर्च होतोच, पण याच्यामध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीने लोक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस 3 दिवस राहिल्यानंतर तू कुठला, मी कुठला, तुम्ही काय करता, मी काय करतो, बिझनेस ट्रान्झॅक्शन होतात, एकमेकाच्या रिलेशनची आणखीन व्याप्ती वाढते, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होतात. म्हणजे आणि फोटोग्राफर्स आणि आपलं फोटोग्राफर्स बापरे, आणि फोटोग्राफर बरोबर इव्हेंटवाले. आता इव्हेंट मॅनेजमेंट करणारे किती विद्यार्थी आहेत मुंबईमध्ये. आज सगळ्यांचा 80% काम हे वेडिंगसाठी आहे. मी जर ग्रॅज्युएट झालो, ॲक्टिव्हिटीमध्ये केलं तर मला 90% माझं काम, 80% माझं काम वेडिंगसाठी असतं. आणि लग्नामध्ये ती फुलांची सजावट, बापरे, किती फुलांची महाग असते ती. ते फुलवाले केवढं असतं फुलवाले. फुलवाले ते सुद्धा आहेत आमच्याकडे. फुलवाले आहेत, ॲक्टिव्हिटीवाले आहेत, प्लस ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेतच ना. मग मला सांगा, सपोज तुमच्याकडे जेव्हा कोणीतरी येतं की नाही आम्हाला ना करायचं आहे लग्न, मग तुम्ही असे कोणते पॉइंटर्स असतात तुमचे की हे बघा, ते बघा, ते बघा असे? नाही, आम्ही काय करतो, आम्ही एक नंबरला आहोत. हां, तुम्ही एक नंबरला का आम्ही आहोत तर ते एक असण्याचं कारण की समजा तुम्हाला लग्न करायचं म्हणजे तुम्हाला एक तुमच्या मुलाचं, मुलीचं किंवा वाटेवर तुमच्या, तर तुम्ही आमच्याकडे येता. आम्ही पहिल्यांदा आम्हाला एक शो अराउंड करतो. म्हणजे आमची एक स्पेसिफिक टीम आमची आहे, ती तुम्हाला पूर्ण आमची प्रॉपर्टी दाखवते. मग त्या प्रॉपर्टीमध्ये मग काही हिल साईड असतो, त्याच्यानंतर काही नॉर्मल साईड्स किंवा काही ओपन एरियाज, मग इथे काय काय करता येईल हे सगळं पाहून झाल्यानंतर मग आम्ही प्रेझेंटेशन देतो. त्या प्रेझेंटेशनमध्ये मग तुम्हाला कशा पद्धतीने लग्न करता येईल असे प्रिव्हियस गाजलेले लग्न असं ते दाखवतो. कुठल्या प्रकारचा डेकोर कुठल्या ठिकाणी फिक्स होईल, आणि प्रत्येक लग्नाचा कलर वेगळा असतो. याने पिवळा वापरला तर तो ब्लू वापरतो, तो स्काय ब्लू, तर नेव्ही ब्लू, काही ग्रीन, हे थीम असतात त्याच्या प्रत्येकाच्या. आणि तसे डेकोर्स आमच्याकडं आहेत तयार. म्हणजे डेकोरेटर्स आहेत मोठे, जे मोठमोठे असे सेलिब्रिटीच्या लोकांना पण आम्ही ज्यावेळेस देतो ते सगळे करतात. आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला कुठल्या प्रकारचे खाद्यपदार्थ त्यावेळेस पाहिजेत ते फार मस्त. काही पर्टिक्युलरली मारवाडी समाजात लग्न होतात ते खूप चूजी असतात. म्हणजे हेच पदार्थ जेवणात पाहिजेत म्हणजे पाहिजेत. मग त्याची क्वालिटी, त्याचा दर्जा, ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सगळ्या आल्यात. आणि मग त्याच्यानंतर ते कशा पद्धती, म्हणजे आमच्याकडे लग्न असेल तर सकाळी बेड टी घेण्यासाठी आम्ही माणूस असतो आमचा. बेड टी तर त्याला उठवायला म्हणजे आठवण बेड टी आम्ही देतो. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट, मल्टी ब्रेकफास्ट, म्हणजे तुम्हाला जो पाहिजे तो, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन. मग तुमच्याकडे फक्त व्हेजिटेरियन आहे? फक्त व्हेजिटेरियन. परंतु व्हेजिटेरियनमध्ये ना आमचे जे पदार्थ आहेत ना मॅडम, की ते सांगा ना, म्हणजे आपल्याला नॉन व्हेजला देखील लाजवतील असे आम्ही करतो. एक तुम्हाला एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. एक माझ्याकडे 3-4 लोकांनी, 5 लोक होते दुबईचे, त्यांनी चेकिंग केलं. दुबईच्या लोकांनी चेकिंग केल्यानंतर त्यांना कदाचित माहीत नसावं, चेकिंग केल्यानंतर त्यांनी सहज आमचं विचारलं की क्या खाने में क्या है, तो आज क्या, तो बोले व्हेजिटेरियन. तुम्ही जो, तर तो उडाला मारतो, अरे नो 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 नो, वी डोंट नॉट व्हेजिटेरियन, आम्ही तर प्युअरली नॉन व्हेजिटेरियन माणसं आहोत. तर मग ते खूप थोडंसं मिसकम्युनिकेशन झाल्यासारखं वाटलं. आणि सुदैवाने मी महिन्यातून 7-8 दिवसच तिकडे असतो, परंतु योगायोगाने मी तिकडे होतो. मग मी थोडंसं त्यांना लाईटली माझ्या ऑफिसला बोलवलं, म्हणलं क्या हुआ है, क्या प्रॉब्लेम. नहीं सर, ये बुकिंग तो कैंसिल करना पड़ेगा की दिस इज वी नीड नॉन वेजिटेरियन आणि यू हॅव ओनली वेज एवरीथिंग. सर मैं आई विल गिव 1 ऑप्शंस टू यू, नो इशू, अब कभी ना कभी तो नॉन वेज खाओगी, ऐसा कुछ नहीं तो 3 दिन है आपका 3 दिन का स्टे है. मैं आई विल गिव तो 1 ओपन दिस ऑप्शन टू यू. अगर 3 दिन हम आपको वेजिटेरियन खिलाएंगे, अगर आपको नॉनवेज की याद आ गई तो मैं 3 दिन के मुझे पैसे देना नहीं है, 1 पैसा भी नहीं देना है आपने, और ये मेरे तरफ से आपको कॉम्प्लीमेंट्री रहेगा. वाह. बोले सर इट्स वेरी डिफिकल्ट टू यू, हम दुबई के और हम इतने बहुत ढूंढ के ये ऑनलाइन हमने चेक किया तो हम इधर आए, लेकिन ये पॉइंट हम भूल गए कि ये वेजिटेरियन है करके. मतलब दिस इज माई चैलेंज. अगर 3 दिन के बाद जाएंगे, मैं 3 दिन हूँ यहाँ, आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 days इतने हैप्पी हो गए वो. और जाते समय मुझे वाले कि सर नहीं पैसा लेना पड़ेगा आपको, हम फ्री नहीं जाएंगे, क्योंकि
आपने जो भी मैंने उसके लिए क्या किया, मी काय एवढं केलं? तुम्ही खायला काय घातलं मी त्यांना? काय केलं, मी माझ्याकडे जी शेफची टीम आहे त्या शेफला बोलवलं सगळ्या लोकांना, म्हणलं बघा हा आपल्यासाठी चॅलेंज आहे, आपल्यासाठी खूप मोठं चॅलेंज, तुम्हाला तुमचं काय कसब आहे हे सगळं पणाला लावायचं आहे आणि जेवढे पण तुमचे व्हेजिटेरियन नॉन व्हेजला समतुल्य असतील किंवा त्या टेस्टचे असतील ते सगळे पदार्थ करा आणि दाखवा की व्हेजिटेरियनला म्हणजे नॉन व्हेजला आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहे. मी म्हणलं हे बघा तुम्हाला मी बक्षीस देईन जर लोक आपल्याकडे खुश झाले तर. त्यामुळे लोक कामाला लागले, शेफ लोक कामाला लागले, पूर्ण FMB कामाला लागली आणि त्या संपूर्ण स्टाफ या फक्त 5 लोकांसाठी कामाला लागला आणि त्यांनी ते चॅलेंज घेतलं आणि चॅलेंज सक्सेसफुल करून दाखवलं. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. नक्कीच. पण नॉनव्हेज का ठेवत नाही, काय कारण आहे? नाही, नॉनव्हेज न ठेवण्याचं कारण ट्रेंड दिवसेंदिवस चाललं आहे की व्हेजिटेरियन लोक खूप होत आहेत आणि व्हेजिटेरियनचा ट्रेंड जर आम्ही लोक जर नाही सजेस्ट केला तर, आणि मी स्वतः नॉन व्हेजिटेरियन असून आता व्हेज झालो आहे आणि खूप लोक आणि खूप आज मोठी लोक मी पाहतोय ते खूप व्हेजिटेरियन खाणार नॉनव्हेज खाणार लोक आता व्हेजिटेरियन झालेत. त्यामुळं आणि आमचा जो वर्ग आहे एक म्हणजे जो गेस्टचा जो एक प्लॅटफॉर्म आहे तो खूप हाय ग्रेड आहे, म्हणजे वरच्या लेवलचा. त्याच्यामुळं आत्तापर्यंत आमच्याकडं कुणाची अशी तक्रार नाही की सर मला आय एम डिस्टर्ब. एखाद्याला वाटलं तर तू बाहेर जाऊ शकतो जेवायला, त्याच्यावर काही निर्बंध नाही आहे. त्यामुळे लोक ठरवूनच येतात की व्हेज. आणि आमचं जे 4 सीझन रेस्टॉरंट आहे आत्ताही त्याच्या रँकिंगमध्ये 1 नंबर आहे. रिसॉर्ट तर आहेच 4 सीझन. आपण पण कधी याल तर आपण एक्सपिरियन्स कराल की आम्ही काय सर्व करतो ते लोकांना. मस्त, खूपच छान. पण अजून एक मला असं विचारायचं होतं की वधू आणि वर यांच्याशी ते अजूनही रुसवे फुगवे चालतात का हो लग्नामध्ये? नाही, आता हा एकदम चांगला प्रश्न आहे खरंच करून हे असं लग्नाचं मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं खोटं वाटेल, मला थोडासा अभ्यास करायची सवय लागली आहे. मी आमच्या स्टाफ पण सांगतो सर तुम्ही इतना ज़्यादा मत सोचो ना, तुम क्यों सोचते हो, ये देखते हो उधर क्या हुआ इधर क्या हुआ. मतलब ये स्टडी करना अपना पार्ट है ना, क्योंकि आगे किसके सामने बोलना है तो हमको स्टडी करना है. तर आम्ही पाहतो असे. पण मॅडम याचं प्रमाण इतकं कमी होत चाललं आहे ना, लोक इतके प्रोफेशनल झालेत, इतके प्रोफेशनल. मुलीसमोर तिची सासू अगदी गळ्यात हात घालून एन्जॉय करतात, मुलगा आणि त्याचे सासरा एन्जॉय करतात, हे मी पाहिलं आहे. आणि दिस ओनली कॅन पॉसिबल इन द डेस्टिनेशन वेडिंग. हे घरामध्ये होत नाही. घरामध्ये खूप लोक असतात, लोकांसमोर आपण तेवढा फ्रीनेस नसतो. उलट मी तर म्हणतो की हे रुसवे फुगव्याचं प्रमाण जे आहे ना हे इकडं कमी होतं. हो, आता इनसाईडला कदाचित काही झाले पण असतील, पण तो अजून मी 100 लग्न केले मॅडम, परंतु ह्या लग्नामध्ये मला आत्तापर्यंत तरी मला कुठलं जाणवलं नाही असं. आहेर ते संकल्पना नाहीच आहे. तुम्हाला ती मोठी एक आहेराची कल्पना सांगितली तेवढी सोडली तर कोणी आहेर करत नाही. आमच्या गावाकडं सुरुवातीला 10 रुपये म्हणजे फार पूर्वी 100 रुपयाचा आहेर, 500 रुपयाचा आहेर, 200 अशी संकल्पनाच नाही आहे. आणि यांचं सगळं काही आधी ऑलरेडी फिक्स झालेलं असतं ना. त्याच्यामुळे सगळ्यात डेस्टिनेशन वेडिंगमध्ये मुलगा आणि मुलगी हे फिक्स झालेलं असतं. म्हणजे फिक्स म्हणजे त्यांनी दोघांनी ठरवलेलंच असतं. त्यामुळे बाकीच्या लोकांना लुडबुड करायची आवश्यकताच नसते. हे बाकीच्या मॅरेजमध्ये शक्य होतं. पण आपल्याकडे अजूनही भारतात ते होतं दोन्हीकडच्या होते, परंतु ते इथं रिसॉर्टला तरी मला अजून तसा एक्सपिरियन्स नाही आलेला. इनसाईडला होत असेल. संध्याकाळी आम्ही जेव्हा आम्ही आमच्या रूममध्ये जातो त्यावेळेस त्यांच्याकडे काहीतरी होत असेल, नक्कीच होत असेल काहीतरी, परंतु शक्यतो मला तरी अजून एक्सपिरियन्स झालेला नाही तसं काही. पण आता महाराष्ट्रामध्ये ना म्हणजे आहे हळूहळू हा ट्रेंड पकडतोय ना, तर तुमच्या रिसॉर्टमध्ये एक वेगळं काय आहे की सगळ्यांनी तुमच्याकडे यावं? मॅडम बेसिकली कसं आहे की महाबळेश्वरसारख्या ठिकाणी किंवा हिल स्टेशनला खूप रिसॉर्ट असतात. मी लहानपणापासून ठरवलं की मला या व्यवसायामध्ये यायचं आहे. आणि मी ठरवलं की नुसतं व्यवसायामध्ये यायचं नाही, वेगळं काहीतरी करायचं आणि काहीतरी नाव कमवायचं आहे. मी तुम्हाला म्हणजे कदाचित मी आता हे ऑन इयर बोलतो आहे म्हणजे की पैसा कमवण्यासाठी या व्यवसायात नक्कीच आलेलो नाही आहे. पैसा कमवणं हे जर मी ध्येय केलं, त्याच्यावर फोकस मी केला असता तर मी काहीच करू शकलो नसतो. मी फोकस असा केला की लोकांना आनंद द्यायचा आहे. मी शासकीय सेवेमध्ये 25 वर्ष काढली. माझे मिसेस पण ह्या वेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये म्हणजे डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये काम करते. मी ठरवलं आहे की आपण काहीतरी लोकांना आनंद दिला पाहिजे, म्हणून इतरांपेक्षा माझे दर पण खूप कमी आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात गोष्ट की आनंद देणं ही एक कल्पना जर डोक्यात तुमच्या आली, येणाऱ्या प्रत्येक माणूस हा आनंदी होऊनच गेला पाहिजे हे आम्ही डोक्यात. आणि मी हे सगळं करताना मग मी थोडंसं इतर देशांशी तुलना केली, थोडासा अभ्यास केला
ओमोटोनाशी वगैरे तुम्हाला संकल्पना आहे सगळे जापानच्या माहीत असतील की तिथून त्यांचं जे कल्चर आहे, त्यांची संस्कृती, फिलॉसॉफी आहे, त्या फिलॉसॉफीला थोडा स्टडी करून इथं काय आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल ते सुरू केलं. आमच्याकडं येणारा प्रत्येक म्हणजे अगदी प्रत्येक माणूस, अगदी एखादा 1% तर माणूस, त्यांना ते तुम्ही तुपात घोसळा किंवा ते कारल्यासारखं त्यांना कसाईमध्ये करा, तुम्ही ते साखरेमध्ये, ते कडू असणार कडूच, त्यामुळे त्यांना खुश करू शकत नाही. परंतु 99% लोक अगदी खुश होऊन जातात. त्याच्यामध्ये त्यांना दिली आणि 2 प्रकारचा फरक आहे. आमच्या रिसॉर्टमध्ये फरक काय आहे की तुम्ही महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर हिल स्टेशनला, कुठल्याही हिल स्टेशन जा की तिथं सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहायलाच पाहिजे, सनसेट, सनराईज, ह्या दोन्ही गोष्टीला तुम्हाला बाहेर जायची आवश्यकता आहे. दोन्ही गोष्टी आमच्या इथून पाहू शकता तुम्ही. एक वेल डिझाईन्ड मोकळेपणाची, साधी परंतु मोकळेपणाची डिझायनिंग एक वेगळी संकल्पना मांडलेली आहे. तुम्ही निसर्गाशी एकदम तादात्म्य होऊ शकता तिथे राहिल्यानंतर, निसर्गाबरोबर तुम्ही जोडले जाऊ शकता, त्यात सुरक्षिततेसह. कारण काही रिसॉर्ट असे असतात की ते खूप निसर्गाजवळ, पण लोकांना बाहेर जायला पण घाबरतं. तसं नाही आहे आपल्याकडे. तुम्ही आल्यानंतर कळेल, तुम्हाला आता सांगता येणार नाही, पण तुम्ही 100% सुरक्षित असता. त्याच्यानंतर तिसरी संकल्पना, एक फूड कल्चर जे आहे, म्हणजे फूड संस्कृती. त्या फूड कल्चरमध्ये आम्ही व्हेजिटेरियन का ठेवतो की व्हेजिटेरियनमुळे थोडंसं माणसाची त्याला खूप तो डिस्टर्ब होत नाही आणि तो एकदम त्याला एक वेगळं फिलिंग असतं त्याच्यामुळे. तर ते फिलिंग आम्ही देतो त्याला. आणि व्हेजिटेरियनमध्ये इतके व्हेरिएशन्स आहेत ना, इतके व्हेरिएशन हे आपल्याला माहीत नसतात. ते व्हेरिएशन दिल्यानंतर तो माणूस पण खुश होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे, जो दृश्य स्वरूपात न दिसणारा जो भाग आहे, एक म्हणजे दृश्य स्वरूपातला भाग जो आहे की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा इलिव्हेशन्स म्हणा किंवा मग तिकडे सगळ्या ॲम्युनिटीज, ह्या दृश्य स्वरूपात. अदृश्य स्वरूपामध्ये आम्ही खूप फोकस केलेलं आहे की लोकांनी, आमच्या स्टाफनी लोकांबरोबर जे वागणं आहे त्यातून आनंदच निर्माण झाला पाहिजे. जरी ग्राहक किंवा जरी पाहुणा चुकला तरी आमचा माणूस चुकणार नाही. जो चुकेल त्यांनी संध्याकाळी घरी जायचं. त्यामुळं ही संकल्पना आहे. आणि बघा, घरी तुम्ही आज असता तर घरी आपलं किती लोक ऐकतात? घरी आपलं कोणीच ऐकत नाही. मग खूप लोक तर नाही, मैं घर में मेरे को सब मानते, कुछ नाही. घरी कोणीही कोणाला मानत नाही. परंतु आमच्या हॉटेलमध्ये आल्यानंतर तुमच्याकडं 5 लोक तुमची प्रत्येक गोष्ट मानायला तयार असतात. तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकायला. घरी आपलं कोणी ऐकत पण नाही. आपण दाखवतो खूप माझं ऐकतात म्हणून, मग ते खोटं आहे सगळं. कोणी कोणाला विचारत नाही. आता तिथं गेल्यानंतर आम्ही ठरवलं आहे की येणाऱ्या प्रत्येक गोष्ट माणसाचं म्हणणं ऐकून घ्यायचं, त्याला एकदम चांगला प्रतिसाद द्यायचा, त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळी गोष्ट करायची. का आनंद होतो ना, माणूस का आनंदी होणार नाही? तर ही संकल्पना आम्ही घेतलेली आहे म्हणून. आणि आम्ही सगळ्यात मोठं ना समरस होऊन काम करतो. मी माझा स्टाफ जो आहे ना, रिक्रुटमेंटच्या वेळेस मी खूप स्ट्रिक्ट असतो. लोक म्हणतात, सर तुम्ही इतना बहुत देखते हो. नाही, एकदा चुकीची रिक्रुटमेंट जर झाली तर त्याच्यानंतर होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही जे रिक्रूट केले लोक आहेत, एकदम डेडिकेट काम करणारे लोक आहेत, फोकस्ड लोक आहेत सगळे. आणि त्यामुळे समरस होऊन एखादी गोष्ट जर तुम्ही काम करता की मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी काहीच आहेत. म्हणजे माणूस किती कसा असला तरी, आणि एखादा माणूस आमच्याकडे वाईट वागला तर मी त्यांना नेहमी सांगत असतो स्टाफला की तो वाईट वागतोय, तो तुमच्याशी वाईट वागत नाही, तो त्याच्या मनाशी काहीतरी तो डिस्टर्ब झालेला आहे. आणि त्याची डिस्टर्बन्सी जर आपण जर नाही त्याला प्रतिसाद दिला आणि आपण त्याला त्या अनुषंगाने त्याला प्रतिसाद देऊन ते फाइंड आउट करायचा प्रयत्न नाही केला तर कोणीच करणार नाही, तो चिडतच राहणार. पण त्या माणसाला तो जरी चिडला तरी आमचा कुठलाही माणूस चिडणार नाही. किंवा त्यांनी काही केलं समजा तर त्याच्या पद्धतीने आम्ही त्याला बिहेव जर केलं तर जाताना तो गॅरंटेड सांगतो की अत्यंत अगदी कटकट करणारा माणूस देखील सांगतो, मला मजा आली सर, बस. याच्यातच आम्ही सगळं मिळवले. आणि हाच डिफरन्स बेसिकली इतर रिसॉर्टमध्ये. कारण इतर रिसॉर्टचे असतात लोक आमच्यापेक्षा खूप मोठमोठे, आता ब्रँडेड नाव तर मी तुम्हाला सांगत, त्यांच्या भारतात परदेशात पण शाखा आहेत. आमची कुठे शाखा नाही अजून. पण आम्ही हे ठरवलं आहे की आम्हाला त्यांच्यापेक्षा पुढं जायचं असेल तर काही वेगळं केलं पाहिजे. वेगळं जर दिलं नाही तर सर्वसामान्य हॉटेलमध्ये तुम्ही फक्त हॉटेल चालवणाऱ्याच्या पलीकडं काही नाही आहे. एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि तो एक्सपिरियन्स कसा आहे की तुम्हाला जाणवतो, तर तो तिथं आल्यानंतर तुम्हाला कळणार की व्हॉट इज द डिफरन्स. सांगणं खूप डिफिकल्ट आहे. मी थोडक्या शब्दात सांगायचा प्रयत्न केला. मला एक कळतंय की तुमची ती पॅशन आहे आणि एवढं तुम्ही बाकीचं काम केल्यानंतर तुम्ही सुरू करून त्या पॅशननी तुम्ही करताय म्हणून त्याचा रिझल्ट आहे. पॅशन परफेक्ट. ते पॅशनशिवाय काहीच नाही. पॅशनशिवाय तुम्हाला परफेक्शन येतच नाही. बरोबर. आता हा लग्न समारंभाचा हा जो बिझनेस आहे
तो तसा चॅलेंजिंग आहे. त्यात सुद्धा तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करता, तर तुम्हाला सुद्धा असे काही चॅलेंजेस येत असतील ना, स्पेशली लोकांकडनं, की हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. लोक काय बारीक बारीक गोष्टीमध्ये चुका काढतातच ना, मग अशा वेळेला तुम्ही काय करता? नाही, चॅलेंज खूप आहेत. हे काही कोई साधी गोष्ट नाही आहे. वरून आपल्याला दिसत असलं तरी खूप, कारण याचा सारखा R&D आम्हाला करावा लागतो, लोकांचा अभ्यास करावा लागतो, मानसशास्त्राचा अभ्यास हो. लोक प्रत्यक्षात बोलतात, एकदम वागतात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, वेगळं वेगळं करतात. ह्या सगळ्या गोष्टी. आता एक उदाहरण घेऊया की आपण रिव्ह्यूच्या बाबतीत. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे हॉस्पिटली इंडस्ट्रीमध्ये रिव्ह्यू हा महत्त्वाचा पार्ट असतो. आता ह्या रिव्ह्यूसाठी गुगल रिव्ह्यू वगैरे हे सगळे प्रकार चालू असतात. याच्यामध्ये मी ऑब्झर्व केलं की आत्तापर्यंत आमच्याकडं 98% लोकांनी चांगले रिव्ह्यू लिहिले आहेत. 2% लोकांचे रिव्ह्यू खराब असतात. काही लोक असे असतात की त्यांना कितीही प्रयत्न करा, काही कुठेतरी आमच्याकडून कदाचित काही चूक होत असेल किंवा काहीतरी कुठेतरी मिसमॅच होत असेल, मग ते 2% रिव्ह्यू खराब होतातच. प्रत्येकाला खुश करू शकत नाही आपण. मग अशा व्यक्तीच्या मी स्वतः काय करतो की एखाद्या व्यक्तीने खराब लिहिलं तर खराब लिहायच्या पूर्वी मी त्याला कॉल करतो. पण कॉल करताना त्यांनी आत्तापर्यंत, आता हे दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी एवढी वाढत चालली की प्रत्येकाला कळतं की मी काय रिव्ह्यू लिहिला तर आत्तापर्यंत मी किती लिहिले हे गुगलवर मिळतं. त्याच्यापैकी चांगले किती लिहिले हे पण मिळतं. आता तुम्ही समजा माझ्याबद्दलचा वाईट रिव्ह्यू लिहिला आणि तुम्ही आत्तापर्यंत 100 चांगले लिहिले असेल तर मी नक्कीच वाईट मी समजेन. पण काही लोक असे असतात की त्यांच्याकडं म्हणजे सगळ्या लोकांच्यात वाईटच लिहिले असतात. त्यामुळं पहिली गोष्ट की मी त्याचा स्ट्रेस घेत नाही. पण मी त्यांना फोन करतो की बाबा रे, आमच्याकडं तुला काय कमी पडलं, बाकीचे हॉटेलवाले करत नाहीत तसे, पण मी करतो. तुला काय, तू असं खराब लिहिले, काय लिहिले, तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे, मग तो सांगायचा प्रयत्न करतो. पण मी म्हणतो की तुमचं माइंडसेटच खराब आहे का सुरुवातीचा, कारण तुम्ही आत्तापर्यंत प्रत्येकाचाच वाईट रिव्ह्यू लिहिलं आहे. म्हणजे प्रत्येक हॉटेल कदाचित तुम्हाला वाईटच लागलं आहे का. म्हणजे त्याच्यामधून आता काही गोष्टी मी ऑन कॅमेरा सांगू शकत नाही. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की लोक वेगळ्या ट्रेंडनी वेगळ्या गोष्टी करत असतात. पीपल आर प्लेइंग द गेम्स. परंतु माझा अनुभव असा आहे की जर आपण मनापासून चांगली सेवा दिली तर लोक खरोखर तुमचं कौतुक करतात. कालचाच व्ह्यू एक गेस्ट आहे माझा, त्या गेस्टने दिलं की तो गेस्ट तर मला वाटतं लहान मुलगा आहे, मला वाटतं त्या पिक्चरमध्ये दिसतोय तो, मला वाटतं 15 वर्षाचा मुलगा दिसतो, 10-12 वर्षाचा असेल, आणि चांगल्या याच्यामधला परिस्थितीमधला. त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये इतका चांगला एक्सपिरियन्स मला कुठल्याच हॉटेलमध्ये आलेला नाही. म्हणलं याच्यापेक्षा चांगला रिव्ह्यू येऊ शकत नाही, कारण तो माणूस 100 हॉटेलमध्ये गेलेला आहे ऑलरेडी. माझ्या आयुष्यामधले सगळ्यात बेस्ट अनुभव हा आहे हॉटेलचा आहे. तर नक्कीच आमचे लोक काहीतरी करतात. मॅडम आम्ही येणाऱ्या माणूस गाडीतून उतरल्याच त्याला काही करायचं नसतं. तुम्ही अमेरिका, आता आपण खूप देशात तुम्ही फिरताय, मी फिरतोय, आपल्या सामानाला कोणी आपल्याला आपलं सामान घ्यावं लागतं. आमच्या हॉटेलमध्ये, आमच्या रिसॉर्टमध्ये तुम्ही गाडीतून फक्त उतरायचं, तेवढेच तुम्ही कष्ट करायचे. तुमच्या बॅगला टॅग लावल्यापासून ती तुमच्या रूममध्ये पोचली जाते, तुमची गाडीसुद्धा धुतली जाते, त्याच्यानंतर तुम्हाला वरती फक्त पायाने चालायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला औक्षण केलं जातं, तुम्हाला वेलकम ड्रिंक दिलं जातं, तुम्हाला आमचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह जे आहेत ते रूमपर्यंत सोडवतात, तुम्हाला काय हवं ते नको विचारतात. प्रत्येक गोष्ट, इव्हेंट, संध्याकाळी आमच्याकडं इव्हेंट असतात, तुम्हाला वेगवेगळ्याचे गेम्स असतात, तुम्हाला गाणं म्हणायचं असेल तर तुम्ही गाणं म्हणू शकता. आणि आम्ही एक जापानीज कल्चर डेव्हलप केलं आहे. आम्ही ओळखतो माणसाला, पहिल्या 5-6 तासात ओळखायचं आम्ही एक टीम तयार केली आहे की ह्या माणसाला काय आवडतं. त्याला जर गाणं आवडत असेल तर आम्ही त्याला गाणं शिकवायचा प्रयत्न करतो. त्याला डान्स असेल तर डान्स शिक्षक आमच्याकडे आहे. तो त्याला किती माणूस म्हणजे कसाही जरी असला तरी त्याला आम्ही 15 ते 20 मिनटामध्ये 2 स्टेप शिकवतो आणि तो 2 स्टेपने नाचून दाखवतो आमच्याकडे. त्याच्यानंतर काही त्याला गेम्स खेळायचे असतील तर गेम खेळतो. फूडच्या बाबतीत त्याच्या काही रिक्वायरमेंट असतील तर त्या सगळ्या पूर्ण होतात. त्यांनी सांगण्याच्या पूर्वी आम्ही जाऊन काहीतरी करतो. ही टेक्नॉलॉजी जी आहे, हे कल्चर आहे जपान देशाचं, की तुम्हाला तुमच्या ग्राहकांनी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा तुम्ही ओळखून त्यांना ते करा. हे कल्चर आम्ही डेव्हलप केलेलं आहे. मग ही आमच्याकडे हे सगळं मी एकटा काही करत नाही, ही माझी टीम काम करते. आणि हे सगळंच म्हणजे हॉटेलचं बहुतांशी जे आज 1 नंबरला असलेलं श्रेय जे हे माझे जे सगळे मॅनेजर्स आणि पूर्ण स्टाफ यांच्याकडे मी देतो. हे त्याच्यानंतर परत आर्थिक काही चॅलेंजेस असतात. दिवसेंदिवस किमती वाढत चाललेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत चालली, प्रत्येक गोष्टीची. या सगळ्या गोष्टी कोपअप करताना खूप त्रास होतो, परंतु याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनेच आम्ही सगळं हँडल करतो. पण मला ना एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं किंवा कौतुकसुद्धा, की आधी तुम्ही
कम्प्लिटली वेगळ्या ह्याच्यात होतात. तुम्ही कमिशनर होतात वेगवेगळ्या ठिकाणचे. म्हणजे तिथे कसं बॉस असतो ना आणि सगळे आपलं ऐकत असतात आणि इथे एकदम उलटं. म्हणजे इथे तुम्ही लोकांच्या सेवेला तत्पर असता. तर हे जे आहे ट्रान्झिशन ते का झालं मॅडम त्यातलं आणि कसं झालं? कसं झालं नाही हा मला बऱ्याच म्हणजे अगदी मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिला तर हा प्रश्न असतोच पहिल्यांदा. मी लहानपणापासून ठरवलं होतं की मला ह्या आदरातिथ्य सेवेमध्ये काहीतरी करून दाखवायचं. लहानपणी मला का स्वप्न होतं काय होतं काय नाही. मला जपान हा देश प्रचंड आवडतो. जपाननी एक हॉटेल चालू केलं मॅडम. हे जगातलं पहिलं हॉटेल जपानमध्ये झालं. ते 700 म्हणजे इसवी सन 700मध्ये सुरू झालं आणि ते सुरू झाल्यानंतर ते 2025 म्हणजे आत्ता ह्या वर्षी चालू आहे. 1800 वर्ष आणि सगळ्यात हाईट ते हॉटेल एकच कुटुंब चालवतं आहे. ही त्याची 52वी पिढी आहे. एकच व्यवसाय 52वी पिढी 1800 वर्ष ते हॉटेल चालू आहे अविरत. म्हणजे ह्या बिझनेसली सस्टेनेबिलिटी किती आहे आणि हे सगळं मी खूप तिकडं जाऊन थोडा प्रयत्न केला, स्टडी करायचा प्रयत्न केला आणि मी ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं. हे सुरुवातीपासून माझं होतं. त्यामुळे तुम्ही म्हणा ते बरोबर आहे की मला फक्त तिकडं ह्या शासकीय सेवेमध्ये असताना हा वेगळा एक स्वरूप होतं आणि इकडं परंतु मी ठरवलं होतं की काहीतरी आपल्याला करायचं. ही लहानपणापासून होतं. म्हणजे मी सिव्हिल सर्व्हिसमध्ये यायच्या आधीपासून मी एज्युकेशन पण त्याच दृष्टिकोन केलं होतं. मी स्वतः मास्टर्स केलं इन मॅनेजमेंट सायन्स. मी बिझनेस मॅनेजमेंट केलं. मी डॉक्टरेट करायसाठी मी 3 वर्ष शिवाजी युनिव्हर्सिटीला घातली. हे सगळे प्रयत्न मी यासाठीच केले होते. पण मी सुदैवाने किंवा वेगळ्या कारणाने मी ह्या सेवेमध्ये आलो. परंतु ती आतला एक डोक्यात जे होतं ना ते सारखं डोक्यात बॅक ऑफ माइंड असायचं आणि त्यातून ते मला मग हे मला ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि ह्या सिस्टीमनी सुरू केलं. मला बऱ्याच लोकांची साथही मिळाली त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यातून मी पुढं येऊ शकलो एवढंच. आता तुम्ही जे म्हणालात ते तुम्ही एकदम करिअर चेंज केलं तर तेव्हा तुम्हाला जर तुमचं जे आधीचं बॅकग्राऊंड आहे अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे रिसर्च करणं किंवा मास्टर्स करणं ते उपयोगी पडलं का? म्हणजे रिसर्च कोणकोणत्या पैलूंचा केलात हॉटेल इंडस्ट्रीच्या? नाही परफेक्ट मॅडम. रिसर्च हा प्रत्येक व्यवसायाचा एक प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे त्याला तो जर केला नाही रिसर्च तर कुठलाच व्यवसाय सक्सेस नाही होत. आणि यालासुद्धा तो लागतोच रिसर्च लागतो तो की तुम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणजे तो सोशल बॅकग्राऊंड त्याची लक्षात घ्यावं लागते. मानसशास्त्रीय अभ्यास करावा लागतो. मी बऱ्याच वेळेस आम्ही खूप हायली ट्रेंड करतो लोकांना. आमच्या स्टाफला आम्ही खूप प्रकारचं ट्रेनिंग देतो. वेगळे स्किल्ड लोक असतात त्याच्यातून ट्रेनिंग देतो. ट्रेनिंग हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामधून आम्ही रिसर्चला एक प्लॅटफॉर्म मिळतो आम्हाला. तर ते रिसर्च करताना मग प्रत्येक गोष्टीचा मग ग्राहकांचा आम्हाला आमच्या पाहुण्यांचा रिसर्च केला पाहिजे, स्टाफचा रिसर्च केला पाहिजे, इन्व्हायरमेंटचा रिसर्च केला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होतो. त्यामुळं मला या शिक्षणाचा डायरेक्टली मी हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल इंडस्ट्रीचा जरी डिग्री नसेल परंतु मॅनेजमेंटचा मी अगदी काथाकूट केलेला आहे. त्याच्यामुळं त्याचा मला 100% उपयोग झालाच इकडे. आणि सरकारी सेवेमध्ये असताना तुम्हाला कायदा नाही कळला काही नाही कळलं सारखं पण माणूस तुम्हाला वाचता आला पाहिजे आणि तुम्ही माणूस वाचला की तुम्ही सक्सेस झाला. आणि माझी करिअर तशी चांगलीच होती. मी आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पण काम केलं होतं बरेच वर्ष. त्यामुळे तिथे तो एक्सपिरियन्स पार्टीशी होता की माणसांना ओळखण्याचं. बस दुसरं काय लागतं आयुष्यामध्ये. एक माणसाला वाचता आलं दुसऱ्याला तर बस बऱ्याचशा गोष्टींचं उकल तिथंच होते. पण महाबळेश्वर का निवडलं मला कळलं नाही. नाही महाबळेश्वर मी बऱ्याच ठिकाणी रिसर्च केला. बऱ्याच ठिकाणी गोव्यामध्ये महाबळेश्वर एक आता निसर्गाने सगळं बदललं आहे. तुम्हाला मी सांगतो की महाबळेश्वरमध्ये 9 महिने पाऊस पडतो. तुम्हाला खोटं वाटेल 9 महिने पाऊस पडतो. 16 मेला सुरू झालेला पाऊस आमच्याकडे आत्ता म्हणजे आता आठवडा झाला असेल पाऊस बंद आहे. त्याच्यानंतर पुढे पाऊस पडणार आहे आम्हाला खात्री आहे. म्हणजे आमच्याकडं डिसेंबरमध्ये आणि आणखीन जानेवारी फेब्रुवारी पाऊस पडतोच एखादा दुसरा. त्यामुळे हे मी सुरुवातीला जिकडं कमी पाऊस आणि खूप थंड वातावरण असं सिलेक्ट केलं होतं पण झालं उलटं. आता पाऊस पडतोय आणि गोव्यासारख्या ठिकाणी वगैरे. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना ह्या गोष्टीचं आहे. तुम्ही ना तुमच्याकडे येणाऱ्या लोकांची अक्षरशः सेवा करताय तर तुम्हाला सेवा महत्त्वाची वाटते की तुम्हाला जी अवॉर्ड्स मिळाली आहेत ती महत्त्वाची वाटतात? सेवा महत्त्वाची वाटते. पण सेवा चांगली दिल्यामुळेच अवॉर्ड मिळालेले आहेत. कुठले अवॉर्ड मिळाले आहेत?
मला म्हणजे राज्य पातळीपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयपर्यंत अनेक अवॉर्ड मिळाले. त्यातला पहिला अवॉर्ड जो तुम्ही विचारा म्हणून तुम्हाला मी सांगतो की पहिला अवॉर्ड माझा आवडीचा अवॉर्ड जो मी महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करतो. मी महाराष्ट्र टाइम्सने महाराष्ट्राचा गौरव हा पुरस्कार मला अरे दिला. वा. महाराष्ट्राचा गौरव म्हणजे त्या ठिकाणी मला खूपच म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी काम केल्याचं कौतुक महाराष्ट्राने करावं हा एक दृष्टिकोनातून म्हणजे एक फार मोठं होतं की आणि महाराष्ट्र साहेबांसारख्या एका वृत्तपत्राने आम्हाला त्याचे गौरव करावा हा अवॉर्ड माझ्या दृष्टिकोन सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालाकडून अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर नॅशनल लेवलला म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर तो आहे. परत उद्योगमंत्र्यांकडून मिळालेला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड मिळाले आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावर मग आम्हाला केंद्रीय मंत्र्याकडून दिल्लीला उत्कृष्ट रिसॉर्ट इन इंडिया म्हणून अवॉर्ड मिळाला आहे. त्याच्यानंतर जयपूर युनिव्हर्सिटीने दिला आहे. त्याच्यानंतर उदयपूरला मिळालेला आहे. त्याच्यानंतर बऱ्याच युनिव्हर्सिटीकडून मला अवॉर्ड मिळाले आहेत. आणि याच्यामध्ये या अवॉर्डमध्ये एकच गोष्ट अशी होती की आम्ही केलेल्या कामाचं त्याच्यामध्ये कौतुक करण्यात आलं होतं. आणि सगळ्यात माझ्या दृष्टिकोनातून जे मिळालेले सगळ्यात महत्त्वाचे पण अवॉर्ड जे आमच्या दृष्टिकोनातून मी काम करताना आपल्याला एक पावती मिळते कामाची की आम्हाला मागच्या वर्षी लंडनच्या पार्लमेंटमध्ये त्यांनी उत्कृष्ट बेस्ट रिसॉर्ट इन इंडिया हे अवॉर्ड मिळालं त्यांच्या एका राज्यपालाकडून UK मधल्या. अरे वा. तो आम्हाला याला लंडनमध्ये आम्हाला हा समारंभ झाला. लंडनच्या पार्लमेंटमध्ये म्हणजे मी सरकारी सेवेमध्ये असताना लंडनच्या पार्लमेंटमध्ये जायचा कधी योग आला नाही. म्हणण्यापेक्षा कधी संधीच मिळाली नाही. पण ह्या व्यवसायाच्या निमित्ताने लंडनच्या पार्लमेंटमध्ये मी मला खूप एकदम असं भारावून गेलो होतो मी की त्या लंडनच्या पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस अनाऊन्स केलं जातं आणि ज्यावेळेस आपण तो अवॉर्ड घ्यायला जातो त्यावेळेस जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. वा, खूप छान. आणि दुसरा एक अवॉर्ड की त्याची एक वेगळी एक हिस्ट्री आहे अशी की मी 2023मध्ये थायलंडमध्ये त्यांच्या उपपंतप्रधानच्या हस्ते एक अवॉर्ड मिळाला. मिसेस आम्ही या ठिकाणी अवॉर्ड घ्यायला गेलो तर ते संपूर्ण स्क्रीनवर माझी हिस्ट्री आली. हॉटेलच्या ॲक्टिव्हिटीज आल्या. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्यासमोर ते कदाचित असेल तर त्यांनी अवॉर्ड दिलं म्हणजे माझं नाव पुकारल्यानंतर मी गेलो अवॉर्ड वगैरे घेतला. पण त्या 2 मिनिटाच्या क्षणामध्ये तिथल्या त्या उपप्रधानाने सांगितलं की कॅन यू वेट फॉर 5 मिनिट्स. मी म्हटलं येस सर आय विल यू कॅन मीट मी आफ्टर दिस प्रोग्राम. मग मी तो प्रोग्राम झाल्यानंतर सगळं अवॉर्ड फंक्शन झाल्यानंतर ते तिकडं होते. त्याच्यानंतर एक मराठी हिंदी मोठे अभिनेते त्यांच्याबरोबर होते तिथे. तर मी त्यांना भेटलो. म्हटलं सर यू टोल्ड मी दॅट हां आय एम आस्किंग यू I go to you are from India. I'm asking you, can you start any resort in a hotel in Thailand? I will help you by all means. वाव. मी म्हटलं सर मी खूप छोटा माणूस आहे. आय एम व्हेरी स्मॉल पर्सन. मी फक्त अवॉर्ड घ्यायला इकडं आलो आहे. नाही वी आर सजेस्टिंग यू वी आर हेल्पिंग यू. तर आयुष्यातलं कुठल्या देशाच्या उपपंतप्रधानांनी आपल्याला विचारणं थायलंडच्या जिथे टुरिझम इंडस्ट्री आहे. तर मी हे 2 प्रसंग माझ्या आयुष्यात खूप कोरले गेलेले आहेत की कुणीतरी मला विचारावं म्हणजे मी काहीतरी करतोय आणि विचारल्यानंतर मला खूप हे वाटलं. आणि आम्ही दोघंही एकदम माझे मिसेस आणि मी होतो. तर आम्हाला थोडंसं म्हणजे खूपच की आपण काहीतरी करतोय वेगळं हे जाणवलं आम्हाला त्यावेळेस. मला असं वाटतं हे जे अवॉर्ड्स आहेत ना ते तुमची तळमळ आहे, तुमची जिद्द आहे काहीतरी करून दाखवायचं आणि जे करायचं ते बेस्ट करायचं. एक्सलन्स हे तुमच्या एक्सलन्सचं अवॉर्ड आहे असं मला वाटतं. छान वाटलं, नवीन काहीतरी समजलं आज. आणि मला असं वाटतं की तुम्ही स्वतः एक इन्स्पिरेशनच आहात सगळ्या तरुण पिढीला की आपण एखादी गोष्ट बेस्ट कशी करायला पाहिजे. परफेक्ट. आपली जी उमेदीची वर्ष आपण वेगळ्या ह्याच्यात घालवली आणि नंतर तुम्ही तुमची पॅशन परस्यू केलीत आणि त्यातसुद्धा बेस्ट झाला, त्यात परत अवॉर्ड्स मिळाली. मला असं वाटतं खूप छान आहे, अभिमानास्पद आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या जे काही तुमचे प्रोजेक्ट्स असतील त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. तर प्रेक्षक आज अशोकजींनी आपल्याला त्यांच्या रिसॉर्टबद्दल सांगितलं आणि हा एक रिसॉर्ट म्हणजे एक डेस्टिनेशन वेडिंगची जागा आहे आणि त्याच्यामागे केवढी मेहनत आहे, त्याच्यामधले चॅलेंजेस, एक वेगळंच आज आपल्याला असं एक क्षेत्र दिसलेलं आहे. ज्यांना या क्षेत्राची आवड आहे त्यांनी हा एपिसोड अगदी शेवटपर्यंत बघावा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुमचे या बाबतीत जर काही प्रतिक्रिया असतील, विचार असतील किंवा अशोकजींकडनं तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवं असेल तर कॉमेंट्समध्ये आम्हाला जरूर लिहा. तर पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच एखाद्या एक्सपर्ट पाहुण्यांबरोबर सर्व काहीमध्ये.